नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी मंदिता आणि तिचा नवसाचा नवरा म्हणजेच साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, 3-4 आठवडे झाले या खादाड कुमारीवरती पॉडकास्ट केलंच नाही आहे मी। तसं तर हिचेही एवढे व्लॉग्स येत नव्हते, कारण की जाऊबाई आणि पुतणीला घेऊन भटकंती करण्यात बिझी होत्या ना मॅडम। आणि साबजींचं तर काम आपल्याला माहितीच आहे, ह्याच्या त्याच्या मागे जायचं, कॅमेरा घेऊन झापझूप करत फिरायचं। जा उडत विथ मंदितामध्ये काय तर खाण्यापिण्याची सोय आहे असं लेझी फूडीचं म्हणणं आहे। अहो मॅडम, इतरांचं जाऊ दे, पण तुम्हालाच खाण्यापिण्याची जास्त गरज असते ते विसरलात का? बाकीच्यांना खायला प्यायला मिळो अथवा नको मिळू दे, पण तुम्हाला मिळते ना फुकटची खादाडी, मग झालं। तर ही बाई ना मंडळी कोणालाही पकडते आणि चिकटूनच राहते। मुंगी कशी गुळाच्या ढेपेला चिकटते, अगदी तशीच। आता हे आमचे वालगरचे, ते आमच्या वालगरचे। अगं बाई, तू तिकडे त्या लोकांना घेऊन गेली आहेस काय? ते फुकट नाही घेऊन गेली आहेस, पैसे दिले आहेत त्या लोकांनी त्या बदल्यात। सगळेजण पैसे देऊनच आले आहेत त्यांची सुट्टी एन्जॉय करायला, ना की तुझी फालतूची बडबड ऐकायला। जरा ना त्या लोकांना ग्रँटेड घेणं थांबव आता तरी। कोण काय बोलत नाही याचा तू फायदाच घेत चालली आहेस। थोडं तरी सेन्स असलं पाहिजे तुला, आपण काय वागतोय, कसं वागतोय। कोण काय तुला तोंडावरती बोलणार नाही की जाग बाई इथून आली लगेच कॅमेरा घेऊन फोकस करायला। पण मागून ना बरेच लोक नावं ठेवत असतात, हे विसरू नको। त्यामुळे होस्ट आहेस ना त्या ट्रिपची, तर होस्ट सारखीच राहा, जास्त चिकटत बसू नको याला त्याला। सगळ्यांच्याच तोंडावरून दिसत होतं की ते कंटाळले आहे तुझ्या बडबडीला। नाही, या बाईला मान्यच करायचं नाही आहे, सगळीकडे नुसतं हिचीच लाल केली पाहिजे। काय हो मंडळी, ही एवढी मोठी मेकअप आर्टिस्ट आहे, 4-4 पार्लर वाली, आणि स्वतःचं थोबड आजपर्यंत कधी धड रंगू नाही शकली आहे। कमालच आहे ना। आणि हिच्या नादी कोण लागलंय तर ती बल्ल्यानी तर काय बाबा, वडिलांना जाऊन वर्ष नाही झालं तर इंटरनॅशनल ट्रिप करायला लागली आहे। ठीक आहे, त्याच दुःखात राहणं योग्य नाही आहे, पण जरा तरी तिने आईचा विचार केला पाहिजे होता। स्वतः एक इंटरनॅशनल ट्रिप मारण्यापेक्षा त्या माऊलीला नेलं असतं देवदर्शनाला तरी चाललं असतं। गेल्या वर्षभर ती माऊली घरातूनही बाहेर पडली नसेल असं वाटतंय, मुलाचं लग्न सोडलं तर। मग ह्या प्रसंगात बल्ल्याने नको का आईसोबत राहायला? काही नाही हो मंडळी, पैसाच आजकाल सर्वस्व झालाय या लोकांसाठी। पैशासाठी ना हे लोक काहीही करतील आणि कुठल्याही थराला जातील। आता त्या लोकांना घेऊन गेले होते, त्यांना साधं रेडी होण्यासाठी दिलं नव्हतं या बाईने। सगळेजण बाहेर उभे राहूनच मेकअप करत होते। आता या लोकांनी तिकडे नेलं आहे तर असं नाही ना की सगळेच हिचे गुलाम आहेत। काहीच मॅनर्स नाही या बाईला। कोण बोलतंय तर त्यांच्या मध्ये मध्ये करत असते नुसती। एक मुलगी तिथे उभी होती, तिला बोलते, हिचा आता लुकच चेंज झाला कम्प्लिटली, डॉल सारखी दिसते। अगं बाई, कोणालाही कॅमेरामध्ये दाखवण्याआधी परमिशन घेतेस की नाही त्यांची, की लगेचच कोण एकटं दिसलं किंवा त्यांचं लक्ष नसलं की संधी साधतेस? काय ते बालीवरून टी-शर्ट घेतलं होतं तेच 4 जणी घालून मिरवत होत्या। खुळ्यांची जत्रा सुरू आहे रे देवा। कसे कसे लोक पाठवली असतो या पृथ्वीवरती, एक से बडकर एक नमुने आहेत। त्या बसमध्येही बिंडोक बाईला शांत बसवत नव्हतं, आधीच एवढा कर्कश आवाजात केकटत असते ही। हिच्या आवाजामुळे नक्कीच कोणाच्या तरी कांठळ्या बसतील, त्यात अजून ही आली होती माईक घेऊन। अगं बाई, त्या लोकांवरती दया कर ग जरा तरी। आधीच तो ठोंब्या साबजी आहे, सगळ्यांच्या थोबाडावरती झापझूप करून कॅमेरा मारत। त्यात ही खादाडी कुमारी आयफोन घेऊन सगळ्यांच्या जवळ जाऊन झूम करत व्हिडिओ काढत होती। दोघं नवरा बायको ना मॅड करतील यार लोकांना। तिथे एक कपल होतं, ते तर वैतागलंच होतं, त्यांच्या तोंडावरून स्पष्टपणे दिसत होतं। तसं तर या लोकांसोबत जे कोणी जाते ना ते त्यांच्या वागण्यावरूनच दिसते की वैतागलेले असतात। साहजिकशी गोष्ट आहे हो मंडळी, आपण पण जर कुठे बाहेर फिरायला गेलो आणि आपल्या नकळत जर कोण 24 तास कॅमेरा घेऊन आपल्या पाठी फिरत असेल तर आपल्याला देखील राग येईलच ना। आपण तिथे एन्जॉय करण्यासाठी जातो, ना की कोणाच्या व्हिडिओला कॉन्टेंट मिळवून देण्यासाठी। पण हीच गोष्ट या लोकांना का समजत नाही आहे ना, मला तेच कळत नाही। ते कपल होतं, ते फोटो वगैरे काढत होते, त्यात पण ह्या ठोंब्याला घुसायचं होतं। काय तर आमचं रोमॅन्टिक कपल बघा,
अहो साबजी, अक्कल आहे का तुम्हाला? नवीन लग्न झालेलं जोडपं असेल ते, त्यांना जरा तरी प्रायव्हसी जायची ना हो. काय तुमचं सगळीकडे मागे मागे असता त्यांच्या. एकदा सकाळी तुमच्या बायकोने त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, बस झालं ना. त्यांचं प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवणं गरजेचं होतं का? कशाला त्यांच्या मागे हात धुवून लागले होते हो तुम्ही? स्पष्टपणे दिसत होतं त्या कपल मध्ये जी लेडी होती ती वैतागली होती. तिला जराही आवडत नव्हतं तुमचं 24 तास तिच्या मागे मागे घुटमळणं. तरी पण तुम्ही निर्लज्जासारखे तिच्यावरती फोकस करत सुटले होते. तुमच्या अशा वागणुकीवरून ना साबजी, मला तर असंच वाटते की तुम्ही फक्त वयाने वाढले आहात, बाकी अकलेने भोपळाच आहात भोपळा. आता व्हिडिओसाठी सगळे हाय करत होते कॅमेरामध्ये बघून. तर साबजी पाहिलेत का मंडळी, कसे पॅम्पलेट पोटाजवळ घेऊन पोट लपवत होते ते. एवढीच लाज वाटते स्वतःची तर मग जरा कामधंदे करायचे ना चांगले. नुसतं बसल्या जागी सीट गरम करणार तर असंच होणार ना. त्या शरीराची काहीच हालचाल नाही करत. आणि महिन्याचे 30ही दिवस नॉनव्हेज खाऊन खाऊन वेगळं तरी काय होणार आहे? साबजींची नुसती अक्कलच भोपळा नाही तर सगळंच भोपळा आहे. दर ट्रिपला ते जेवण दाखवणं काही गरजेचं असते का? एकदा दाखवलं ठीक आहे, पण नाही, रोज रोज आपलं 6च्या 6 दिवस तेच तेच दाखवत बसतात. आणि असं पण नाही की काही वेगळं असते. तेच तेच बघून बघून आता वैताग आला आहे. त्यांच्यासोबत जाणारे लोक पण कसले मूर्ख असतील ना. जिथे जातात तिथलं वैशिष्ट्य जाणून घ्यायचं तर नाही, यांना पण त्या पनीर टिक्का आणि बटर चिकन मध्येच अडकून पडायचंय. आता आपल्या सोबत एक लहान बाळ आलंय, निदान त्याचा तरी विचार करायचा ना. पण नाही, धांगाड धिंगाणा सुरू होता. अरे ती कथा झोपतेय, तिला झोप येते, याच्याशी पण या लोकांना काहीच घेणं देणं नव्हतं. एवढ्या गोंगाटामध्ये त्या बिचाऱ्या मुलीला या लोकांनी नेलं होतं. आणि या लोकांचं काय ते ट्विनिंग सुरू होतं. एकदा केलं दोनदा केलं ठीक आहे, रोज रोज आपलं तेच तेच. आज मी हिला मॅचिंग केलंय, आज मी तिला मॅचिंग केलंय. या 4 जणी ना तिथे बँडवाल्यांसारख्या वाटत होत्या. आणि तो काठी का बरं आला नव्हता हो मंडळी या बल्ल्याने सोबत? तो तर कधीच या बाईला कुठे फिरायला देखील नेत नाही. मागे पण पाहिलं ना कसा एकटाच थायलंड फिरून आला होता. यावेळी पण या लोकांनी तेच दाखवलं. जे 2-4 वेळा लोक खुबायला गेले होते तेव्हा या लोकांनी जे केलं होतं तेच परत रिपीट व्लॉग्स दाखवत असतात फक्त. खुबायची ट्रिप झाली, ठोंब्या आला परत एकटाच. आणि घरी आल्यावरती पण आईच्या मागे मागे फिरत होता. मातोश्री पण एकदम गजबच आहेत. काय त्या सामान संपल्या म्हणून बाजारात जातात आणि 20-25 मिनिटाचा व्हिडिओ बनवून आणतात. बाजारामध्ये इकडे गेली तिकडे गेली, यांच्या पाठीपाठी तो पुनील आणि कावळेश असतो. बाजारामध्ये हाय नाही ते सगळं काही दाखवून मोकळे होतात. दर आठवड्याला तेच. तरी नशीब आता तो शुक्रवारचा बाजार तरी दाखवणं कमी झाले आहेत. नाहीतर आपलं दर शुक्रवारी तोच बाजार दाखवायचे. खेकडे बघा, निवट्या बघा, सुरमय बघा, पापलेट बघा. मग निर्दयी मातोश्री तर त्या निवट्यांना देखील जिवंत मारून दाखवायच्या. आता बाजारामध्ये काय घेत होत्या ते दाखवलं होतं, पण घरी येऊन परत ते दाखवणं गरजेचं असते का? घरी येऊन पण दुकान मांडून बसतात आणि मग सांगत बसतात, हे मी हिच्यासाठी घेतलं, ते मी तिच्यासाठी घेतलं. सगळ्यांनी बनवलेल्या रेसिपी दाखवून मोकळे झाले आहे ते साबजी. आता कोणीच उरलं नाही आहे तर त्या संजूताईंना पकडलं आहे. लेझी फूडीच्या ऍब्सेन्स मध्ये सध्या संजूताई लेझी फूडीचा चॅनल गाजवतायत. सही आहे ना? मंदिता नाही तर मेड वरती व्हिडिओ बनवायचे. बहुत तेज हो रे हो साबजी. आता त्या भ्रुवीसाठी गिफ्ट घेतलं होतं तेही पॅक करताना दाखवत होते. त्यावरती प्राइस स्पष्टपणे दिसत होती की 150 रुपयाचं ते गिफ्ट घेतलं होतं. भावी तर लहान आहे पण घरच्यांनाही समजत नाही का? मोठ्या शिक्षिकाबाईच बसल्या होत्या ते गिफ्ट रॅप करण्यासाठी. ती शिक्षिका आहे काय माहिती, जिला साधं राष्ट्र आणि देशामधला देखील फरक समजत नाही. आता बघा मंडळी, साबजी नाही आहेत तर घरचेही चालू झाले आहेत ते चॅलेंज खेळायला. यांचे ते चॅलेंजचे व्हिडिओ कधीतरी ठीक वाटतात, पण दर आठवड्याला काय तेच काही दाखवायला नसेल तर सुट्टी घ्यायची ना. पण नाही, उगाच आपलं बोरिंग काही व्हिडिओ बनवून दाखवत बसायचं. आता लास्ट टाइम मी ते बटाट्यांबद्दल बोलली होती ना की कशातही बटाटा टाकत असतात, तर आता काहीतरी नवीन शोध लावलाय यांच्या संजूताईने. काय तर म्हणे चिकन मध्ये टाकला सुरण आणि ते पण चिकन मध्ये. काय कॉम्बिनेशन आहे यार. अजून काय काय बघावं लागणार आहे ना देव जाणे. उद्या चिकन मध्ये भोपळा टाकतील, पडवळ टाकतील, दोडकं टाकतील. तरी पण भक्त तर हरभऱ्याच्या झाडावरतीच चढवतील यांना. वा ताई, मस्त बोलून. मला तर ना यांचं वागणं अजिबात नाही पटत. तुम्हाला काय वाटते मंडळी? तुम्हाला यांचं वागणं पटते का? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.